नमस्कार, गुड मॉर्निंग। आजच्या दिवसाची सुरुवात चहापासून झाली। दिवस होता 1 जानेवारीचा। सो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर नंतर नाश्त्यामध्ये आलू टिक्की बनवली। आज मुलांना आलू टिक्की खायची होती। नवीन वर्षाचा पहिला दिवस, चला म्हणलं आज त्यांच्या मनासारखं करूया म्हणून नाश्त्यामध्ये केली आलू टिक्की। इथं मी शॅलो फ्राय केली होती, काय डीप फ्राय केली नव्हती, मुलांना खोकला आहे थोडासा म्हणून। तर नंतर मुलांनी आलू टिक्की खाल्ली आवडीने। त्यानंतर दुपारचं जेवण केलं। असं होतं आमचं दुपारचं जेवण। जेवण झाल्यानंतर मी केक बनवायला घेतला, पण केक जरा कधीच माझा आजपर्यंत फुगला नव्हता, ह्यावेळेस फुगला, तो जरा जास्तच फुगला। खूप टेस्टी झाला होता केक, मुलांना खूप आवडला। आजकाल खूप छान छान केक आणून खातात, पण मम्मीच्या हातच्या फुटक्या तुटक्या पण केकचं खूप कौतुक होतं। मुलांना खूप छान वाटलं मम्मीने केक बनवला म्हणून। नंतर मी तूप कडवायला घेतलं आणि तुपामध्ये मी असं खाऊचं पान टाकते। हे पान नंतर तूप थंड झाल्यावर पान कडक होतं, मला आवडतं हे पान खायला आणि त्यामुळे तुपाचं टेक्स्चर पण खूप रवाळ रवाळ होतं, तूप पण जास्त दिवस टिकतं। तर त्यानंतर गॅस सिलेंडर आला होता, तर हा आमचा पैलवान अशी ताकद लावत होता, ताकद दाखवत होता त्याची। तो दरवेळेसच आणून जागेला लावतो। नंतर मला जायचं होतं खाली, ही साडी मला पिकोफॉलला द्यायची होती। माझ्याकडे ही साडी होती, आता स्वराजचा बर्थडे येतोय तर म्हणलं पिकोफॉल करावी आणि नेसावी। माझ्या बहिणीच्या सासरी मला ही साडी दिली होती, खूप छान साडी आहे। नंतर ही पिकोफॉलला दिली। नंतर आम्ही गेलो मंदिरात। हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, भाजी मार्केटच्या तिथंच आहे। स्वराजला जायला खूप आवडतं, तिथे गेल्यावर पाया वगैरे पडतो तो। नंतर मला म्हणला मम्मी माझे फोटो काढ, मी त्याला सांगितलं मी व्हिडिओ काढलाय, तरीही परत गेला आणि म्हणला मम्मी तू माझे फोटो काढ। मग फोटो काढण्यासाठी गेला, नंतर मी फोटो काढले, त्याचा परत एकदा व्हिडिओ काढला आणि बघून त्याला छान वाटतं घरी आल्यावर। नंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो, मला त्याच्यासाठी वॉटर बॅग घ्यायची होती स्वराजसाठी, म्हणून आम्ही गेलो होतो इथं दुकानामध्ये। तर वॉटर बॅगची क्वालिटी खूपच खराब होती, म्हणजे खूपच पातळ होत्या वॉटर बॅग, म्हणून वॉटर बॅग तर नाही घेतल्या। पण दुसरं आपलं चालू होतं आमचं काय काय बघायचं हे ते। मकर संक्रांत येते तर हळदी कुंकाच्या ह्या वाण सामानाच्या गोष्टी पण बऱ्याचशा विकायला आल्या होत्या। नंतर हे 2 ग्लास मला आवडले होते, मला घ्यावं वाटत होते मुलांना दूध पिण्यासाठी, पण खूप महाग होते, 60 रुपयाला, ते कमी पण करत नव्हते। नंतर मग मी नाही घेतले आणि हे हळदी कुंकाच्या गोष्टी हे ते बघितलं मी। यातला एक चौरंग घेऊन आले येताना। नंतर घरी आलो, येताना गाजरं आणली आणि गाजराच्या साली धुवून साली काढून खिसून गाजराचा हलवा बनवायला घेतला। तूप टाकलं कढईमध्ये आणि तुपामध्ये हे गाजर किसलेलं फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये लागेल असं दूध घातलं, साखर घातली आणि छान असं शिजवून घेतलं जास्त वेळ। खूप छान झाला होता गाजराचा हलवा, मुलांना मिस्टरांना खूप आवडला आणि शौर्यानं नाही खाल्लं, शौर्याला तुपाच्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, तो खात नाही कसलंच। स्वराजच्या पप्पांना मला खूप आवडला। ह्याची डिटेल रेसिपी येईल, मी रेसिपीचा व्हिडिओ शूट केला आहे, तो मी टाकेन। नंतर वरून वेलची वगैरे टाकली, लागेल असं दूध घातलं शिजवून, तो खूप कमी झाला होता, वरून ड्रायफ्रुट्स थोडेसे टाकले। खूप छान झाला होता गाजराचा हलवा। नंतर आम्ही संध्याकाळचं जेवण केलं। तर असा होता नवीन वर्षाचा पहिला दिवस। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।